मसाजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला आज 30 दिवस पूर्ण होत आहेत आणि या प्रकरणात आतापर्यंत केवळ 7 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे। तर कृष्णा आंधळे नावाचा जो आरोपी आहे तो अद्याप फरारच आहे। 30 दिवस होत असले तरी कृष्णा आंधळेला बीड पोलीस असेल, सीआयडी असेल आणि एसआयटी असेल हे तिघांचं संयुक्त पथक जे आहे ते पकडलेलं नाही। त्यामुळे बीड पोलिसांचं मोठं अपयश म्हणलं तरी या ठिकाणी आता वावगं वाटणार नाही। खरं तर बघितलं तर 30 दिवसात राज्यभर खळबळ माजवलेल्या या घटनेमध्ये संपूर्ण राज्याचं जे आहे ते लक्ष लागलेलं आहे। दुसरीकडे जर बघितलं तर याच प्रकरणात खंडणी मागितल्या प्रकरणी वाल्मिक कराड हे देखील आरोपी करण्यात आलेले आहेत आणि वाल्मिक कराड हे 31 तारखेला पुण्याच्या सीआयडी कार्यालयात शरण आलेले होते आणि त्यानंतर त्यांना 14 दिवसाची सीआयडी पोलीस कोठडी सोडवण्यात आलेली आहे आणि बीड शहर पोलीस स्टेशनमध्ये या ठिकाणी सीआयडीचं लॉकअप आहे आणि या ठिकाणी वाल्मिक कराड यांना ठेवण्यात आलेला आहे। आजचा त्यांचा कोठडीचा 9वा दिवस आहे आणि आज सीआयडीचं पथक दुपारपर्यंत या ठिकाणी येईल आणि व्हाईस सॅम्पल जो आहे तो घेण्याचा प्रयत्न करण्याची शक्यता आहे। खरोखरच वाल्मिक कराड यांचे या खंडणी प्रकरणात काही संबंध आहेत का, त्यांचं कोणाशी बोलणं झालंय का, या सगळ्या गोष्टीची जुळवाजुळव जी आहे ते सीआयडी आणि एसआयटी करताना आपल्याला पाहायला मिळते। एकंदरीत जर बघितलं आजचा 30 दिवस या हत्याकांड प्रकरणातला आहे, मात्र एक आरोपी जो आहे कृष्णा आंधळे तो अद्याप फरारच आहे। कृष्णा आंधळे सापडल्यानंतर या घटनेचा तपास जो आहे तो पूर्णपणे होणार आहे। मात्र दुसरीकडे जर बघितलं तर आता 14 तारखेनंतर खऱ्या अर्थानं सीआयडी असेल आणि इथली एसआयटी असेल आणि स्थानिक पोलीस असेल नेमकं काय तपास केला, या प्रकरणात नेमकी काय माहिती समोर येईल हेही पाहणं आता जिकिरीचं ठरणार आहे। कॅमेरा पर्सन विनोद सह मी महेंद्र कुमार मुधोळकर, TV9 मराठी, बीड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।